शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला थोडा आवाज कमी येऊ शकतो कारण संध्याकाळचा टाईम आहे आणि वारं सुटलेलं आहे। आपण आपल्या आले प्लॉटमध्ये आलेलो आहे जिथं आपण लागवड केलेली आहे ऑलरेडी। आज एक 10 ते 12 दिवस होत आहे, जवळपास 12-14 दिवस झालेले आहेत कंप्लीट लागवड करून। आणि आजची कंडिशन काय आहे आपण ह्या प्लॉटमध्ये बघणार आहे। बरेच शेतकऱ्यांना लागवडीनंतर जे आहे तर आल्याची अद्रकीची जे बॉईल होण्याची जी समस्या जाणवत आहे त्याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया। कारण हे अद्रक बॉईल होणं म्हणजे काय आहे की टेम्परेचरमुळे तर होतंच, कारण त्याला टेम्परेचर कारणीभूत आहेतच, पण मग पाणी मॅनेजमेंट तुमचं लागवडीचं नंतर तुम्ही पाणी किती दिवसाला देत आहे। एकतर बरेच शेतकरी जास्त पाणी देत आहे किंवा बरेच शेतकरी पाणी कमी देत आहेत, त्यामुळे सुद्धा हे बॉईल होणं याला एक कारण असू शकतं। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता आपण जे तर लागवड तुम्हाला बॅकच्या कॅमेऱ्यात दाखवतो। तर बघा, आपण सुरुवातीला बेड काढलेले होते आणि हे जे तुम्ही बघताय हे या दांडामध्ये आपण लागवड केलेली होती आणि त्यानंतर आपण हे बेड सवान केलेले आहे, म्हणजे याला आपल्याला हाताने माती ओढण्याची गरज पडली नाही। आपण या बेडवरती वक्राच्या साहाय्याने या दोन्ही साईडने आता बघा जवळपास 4 ते 5 इंचापर्यंत याला मातीची भर लागलेली आहे आणि चांगल्या प्रकारे याला भर दिलेली आहे आपण। आता तुम्हाला दाखवतो आपल्या सध्या आले अद्रकीमध्ये जे तर ओल बऱ्यापैकी आहे, खूप छान ओल आहे याच्यामध्ये। बघा आता ही जी माती आहे बघा, आणि ही अद्रक जी आहे तर जवळपास 4 ते 5 बोटं याच्यावरती माती आलेली आहे, म्हणजे एवढी भर ऑलरेडी सध्या त्याला बसलेली आहे। आणि हे बघा अद्रकीच्या वरती 3 ते 4 बोटं ही जी ओल आहे ही ओलली आहे जी माती आहे। तर जी अद्रक आहे ही सेट होण्यास बघा ही चांगली आहे। बघा ही काही बॉईल झालेली नाही अजून, याला आता नवीन कोंब जे आहे बघा तर सध्या कंडिशन आता याला 14 दिवस झालेले आहेत, जवळपास 14 ते 15 दिवस। आणि शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला आपल्या लागवडीपूर्वी जे तर फुल पाणी देऊन ओलं करून आणि मगच आपण याची लागवड अद्रकीची करायला पाहिजे। कारण की हे बॉईल होणं जे तर हे सुरुवातीला पाणी कमी असणं, पाणी कमी देणं हे पण एक कारण असू शकतं। हे बघा याच्यामध्ये कशा प्रकारे आता हे बघा नवीन कोंब, हे बघा आता हे जे आहे याच्यामध्ये नवीन कोंब, आता जे डोळे होते आपले ते चांगल्यापैकी सेट झालेले आहेत आणि याच्या आता उगवण्यास सुरुवात होईल। कारण याला अजून 10 दिवस ते 12 दिवस किंवा 15 दिवस म्हणून चला, त्यावेळेस आता ही उगवण क्षमता त्यावेळेस चांगली होईल याची। तर शेतकरी मित्रांना मी सांगेल की ज्यावेळेस तुम्हाला बेडवर लागवड करायची आहे किंवा बेडच्या खाली करायची आहे, दोन्ही कंडिशनमध्ये तुम्हाला सुरुवातीला चांगलं भिजवून घ्यायचं आहे, वावर थंड करून घ्यायचं आहे। वावर थंड केलं, वाटल्यास तुम्ही तुषारनं सुद्धा ठिबकनं भिजवल्यानंतर तुषारनं सुद्धा भिजू शकता। तुषारनं जर भिजवलं तर पूर्ण शेत जे तर हे पूर्ण थंड होतं आहे,
शेतातली जी गरमी असते, तापलेलं असतं शेत, तरी गरमी निघून जाते. त्यानंतर आपण याची लागवड करावी. तर लागवड केल्यानंतरसुद्धा याला जिथपर्यंत तुमचे अद्रक आहे बघा, आता हे इथं 2 सऱ्या आपण पाडतो आणि तिथं लावतो, तर त्या ठिकाणपर्यंत वल जाणे गरजेची आहे शेतकरी मित्रांनो. आणि नंतर त्याच्यापेक्षा जास्त वल जायला नको. बरेच शेतकरी गॅप टू गॅप मोटर चालवतात पाणी जास्त असल्या कारणाने, आणि त्या जास्त पाण्याने सुद्धा अद्रक जे इथं बॉईल होण्याचे चान्सेस असतात बघा. तर या ठिकाणी जे तर अद्रक सापडत नाही आहे, कारण त्याच्यावरती भर खूप बसलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे अजून डोळे चांगले आहेत बघा. जसे आपलं बियाणं टाकलेलं होतं तसेच त्याच अवस्थेमध्ये सध्या आहे. म्हणजे आता त्याच्यापेक्षा थोडेसे हे आता याला मुळी फुटण्यास सुरुवात होईल आणि लगेच कोंब बाहेर येतील. तर अशा प्रकारे आपण याची लागवड केलेली आहे. पाणी जर म्हटलं लागवडीनंतर एकदा फुल आपण लागवडीनंतर चांगलं पाणी दिलं 1, 2, 3 तास, त्यानंतर 1 दिवस आड किंवा 2 दिवस आड तुम्हाला फक्त जिथपर्यंत आपले हे 2 सऱ्या आहेत त्या 2 सऱ्यापर्यंत ओलावा गेला की आपल्याला पाणी बंद करायचं आहे. आणि परत 2 दिवसानंतर किंवा 1 दिवसानंतर वावर हलका असेल भारी असेल त्यानुसार तुम्ही पाण्याचं नियोजन करायला पाहिजे. जर तुम्ही व्यवस्थित पाण्याचं नियोजन केलं तर तुमचे आले अद्रक जे आहे तर बॉईल होणारच नाही शेतकरी मित्रांनो. तर बरेच शेतकरी जे आहे तर टेम्परेचरमुळे बॉईल होतात, आणि जर टेम्परेचरमुळे जर बॉईल झाली असती जास्त टेम्परेचरमुळे तर तुम्ही एप्रिलमध्ये लागवड केलेली नाही आहे. जे शेतकऱ्यांनी एप्रिलमध्ये लागवड केलेली आहे त्यांच्याच अद्रकीला जे आहे तर उन्हामुळे बॉईल होण्याची शक्यता जास्त होती. आता मेमध्ये काय झालं, 15 मे नंतर ज्यांची लागवड आहे किंवा 10, 15 मे, 20 मे अशी जर कोणाची लागवड असेल तर त्यांना जे आहे तर टेम्परेचरमुळे जे आहे तर बॉईल होण्याचे चान्सेस कमी असतात. याच्यामध्ये होतं काय, काही चुका आपल्याकडून होतात. कधीकधी जास्त पाणी होतं आहे आणि कधीकधी खूप पाणी कमी दिलं जातं आहे. त्यामुळे सुद्धा ते सरद गरम झाल्यामुळे अद्रकीचे खांडे जे आहे ते बॉईल होतात. आणि बॉईल झाली म्हणून आता बरेच शेतकरी काय करणार आहे की कृषी केंद्रावर जाणार आणि वाटेल ते बुरशीनाशक आणून सोडणार. तर तसं न करता शेतकरी मित्रांना मी सांगेल की जास्त खर्चात पडायचं नाही, त्याला साधं बुरशीनाशक सोडायचं. तुम्ही केमिकल करत असाल तर कार्बेंडाझिम मेन्कोझेब हे स्वस्त बुरशीनाशक आहे, हे सोडलं तरी चालतं आहे. किंवा मग तुम्ही जैविक ट्रायकोडर्मा सुडोमोनास हे सुद्धा जरी सोडलं तरी तुम्हाला आता जी खराब झालेली अद्रक आहे तर ती दुसऱ्या आपल्याला कंदाला लागू नये किंवा दुसरे खराब होऊ नये त्यासाठी तुम्ही सोडू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेतकरी मित्रांनो, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.